कोल्हापूर जिल्ह्यातून अवैध वेश्या व्यवसायाचं समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या निर्देशानुसार करवीर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाकडून सातत्यानं कारवाया सुरू आहेत. याचाच भाग म्हणून 11 जुलैला वाशी गावच्या हद्दीतील सनराईज लॉजिंगवर पोलिसांनी छापा टाकला होता. या कारवाईत वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या एका महिलेची सुटका करून लॉजवरील कामगार आणि एजंटाला अटक करण्यात आली होती. या कारवाईत अटक केलेले तिघे जण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. तपासादरम्यान संशयित शहाजी एकनाथ वैद्य उर्फ सागर पाटील यानं पीडित महिलेला पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील कणेरीवाडीमधील स्वयंभू लॉजमध्ये ठेवल्याचं निष्पन्न झालं. यावरून पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवत स्वयंभू लॉजमधील हालचालींची माहिती घेतली. तपासात स्वयंभू लॉजचा मालक अमोल श्रीपती खोत आणि आरोपी सागर पाटील हे व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून ग्राहकांशी संपर्क साधत असल्याचं, तसंच त्याद्वारे महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याचं समोर आलं. या निष्कर्षांनंतर करवीर पोलिसांनी 20 जुलै रोजी स्वयंभू लॉजचा मालक अमोल श्रीपती खोत याला अटक केली. न्यायालयाने त्याला 24 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक निलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अप्पासो पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असून या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास करवीर पोलिसांकडून सुरू आहे.